ब्रेक नंतर तुमचं स्वागत. आपण चर्चा करतो आहोत कालच्या संसदेतल्या डिबेटबद्दल आणि हे डिबेट म्हणजे राजकारणाने आलेलं नवं भान आहे का माझा प्रश्न आहे. शेवटचा सेगमेंट आहे आपला. मी तुम्हाला विचारतो की ही संधी मानून या प्रकारे लोकांचा असंतोष, कालच्या संसदेतलं चित्र, आपल्याला राजकीय व्यवस्था बदलता येईल का? तुमचा पक्ष त्यासाठी विचार करेल का? पक्ष जरूर विचार करेल, पण व्यक्तिगतरित्या मी गेले काही आठवडे विविध व्यासपीठावरून एक वेगळा मुद्दा मांडतोय. भारतामध्ये मान्यता प्राप्त असे 125 पक्ष आहेत आणि राजकीय पक्ष ज्याला मान्यता नाही पण पक्ष म्हणून तयार झालेत असे जवळजवळ 700च्या वर राजकीय पक्ष झालेत. तेव्हा आता वेळ विचार करण्याची आलेली की एवढे राजकीय पक्ष देशात आवश्यक आहेत का? जगामध्ये कुठेही असं उदाहरण नाहीये. आणि माझं मत असं आहे, माझं म्हणणं असं आहे की एकाच पक्षाला म्हणजे ज्याला मेजॉरिटी मिळते, आता सगळीकडे कोॲलिशन गव्हर्नमेंटचा जमाना चालू आहे. कोॲलिशन गव्हर्नमेंट म्हटली की कुठे ना कुठेतरी कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात. त्याच्याऐवजी जर एखाद्या पक्षाला मेजॉरिटी मिळाली आणि दिल्लीत म्हणजे केंद्रात आणि राज्यात जर त्याच पक्षाचं सरकार आलं तर पटापट पावलं टाकायलाही सोपं जातं, वाद होत नाहीत किंवा ह्या तडजोडी करायला. घटनेत बदल करायला, घटनेत जरूर बदल करायला. माझा साधा प्रश्न आहे, पक्ष म्हणून म्हणजे ही सिस्टीम सडते याचं कारण आमचे उमेदवार चांगले नसतात, राजकारणी चांगले नसतात आणि नंतर मग भ्रष्टाचार सगळीकडे पसरत जातो. चांगले उमेदवार देण्याचं आश्वासन तुम्ही द्याल का? आम्ही चांगले उमेदवार देण्याच्या करता प्रयत्न आम्ही यापूर्वी जाहीर केलेल्या जाहीरनाम्यातही म्हटलेलं होतं. ज्याच्यावर क्रिमिनल केसेस आहेत किंवा आरोप काही झालेले आहेत अशांना आम्ही उमेदवारी देणार नाही, गेल्या वेळेलाही म्हटलं होतं. दुर्दैवानं जर आपण बघितलं तर जे चांगले उमेदवार असतात त्यांना निवडणुकीत पराभूत होतात आणि ज्यांच्यावर म्हणजे पण ही लोकांची जबाबदारी, लोकांनी त्या बाबतीत विचार केला. मी जातोय मोहन रावलेंकडे. रावले, मला सांगा, काँग्रेसचे प्रवक्ते आश्वासन देतात आम्ही चांगले उमेदवार देऊ, क्रिमिनल लोकांना उमेदवारी देणार नाही. आता एवढं सगळं घडल्यानंतर तरी तुम्ही सुद्धा हे आश्वासन द्याल का? लोकांना चांगले प्रतिनिधी निवडायची संधी द्याल का? आमचं धोरण आदरणीय शिवसेना प्रमुख सेनापती बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठरवत असतात. त्यांचं ते धोरण आणि त्याचं निश्चितच ते धोरण असेल असं तर प्रश्नच येत नाही. ते धोरण तसंच असेल. परंतु एक दहशतवादाच्या विरुद्ध मी एवढं तुम्हाला सांगतो, ते दहशतवादाच्या विरुद्ध मात्र आम्ही लढत राहणार आहोत आणि त्याला आमचे काही काही मुद्दे आहेत. कारण परवा ज्याला मी तुकाराम उमळे ह्याच्या घरी ज्याला गेलो होतो ना, त्यावेळेला त्याच्या भावानी काढलेले उद्गार हे अत्यंत महत्वाचे आहेत. ह्याच्या पण राजकारणी लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे ना, हे का असंतोष बाहेर पडतो आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर त्यांनी सांगितलं की अफजल गुरुला जर फाशी दिली गेली नसती तर मात्र कदाचित माझा भाऊ मारला गेला नसता. म्हणजे राजकारण्याने आपली भूमिका असे फॉर्म ठेवले हे खंबीर ठेवले पाहिजे की नाही दहशतवादाच्या विरुद्ध आम्ही कारवाई करू म्हणजे करू. अगदी बरोबर आहे. तुमचं असं म्हणणं आहे की न्यायव्यवस्थेने सुद्धा या दहशतवादी हल्ल्याची दखल घ्यायला पाहिजे. मी जातोय न्यायमूर्ती BG कोळसे पाटील यांच्याकडे. मला सांगा सर, सगळी चर्चा ऐकतायत, यातून एक नवी व्यवस्था, ही भ्रष्ट व्यवस्था जी आहे ती बदलून नवी व्यवस्था निर्माण करता येईल अशी आशा वाटते का तुम्हाला? ज्या 4 खांबांचा तू उल्लेख केला त्यात न्याय व्यवस्था एक खांब आहे. बिचारे 3 खांब जर सडलेले असतील ते न्याय व्यवस्था तरी काय करणार आहे निखिल? आणि हे सगळं करत असताना आपण असा विचार केला पाहिजे की जेव्हा संपूर्ण व्यवस्था, अगदी आमचे सगळे राजकीय नेते साम्राज्यवादाचे बाहुले आहेत आणि साम्राज्यवादाने जे पकड घेतलेली आहे त्यामध्ये कुठलीही व्यवस्था भ्रष्टाचाराशिवाय जगूच शकत नाही. आणि साम्राज्यवाद बहुसंख्य समाजाला अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य विकासाची समान संधी यापासून दूर ठेवण्यातच स्वतःला धन्यता मानतो. शोषण त्याच्याशिवाय होतच नाही. तेव्हा अशा या अवस्थेमध्ये आता गाडगीळ म्हटले की आम्ही एक पक्ष असला तर करू. अरे तुमचं पक्षाचं राज्य होतं ना, 60 वर्ष तुम्ही केलं ना, खाली राज्य तुमचं वर राज्य तुमचं, तुम्ही केलं काय? त्यामुळे हे सगळं खोटं आहे. यातून नवीनच व्यवस्था निर्माण झाली पाहिजे, जी नवीन व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही या चर्चेत आलात त्याबद्दल माझा वेळ संपलाय. न्यायमूर्ती साहेब, मी माफी मागतो तुम्हाला थांबवल्याबद्दल. मी जातोय अनंत दीक्षितांकडे. शेवटी दीक्षित, मला सांगा, थोडीशी निराशा व्यक्त केली कोळसे पाटलांनी. मला तुम्हाला विचारायचंय, जनतेचा दणका व्यवस्था बदलू शकेल का? आपण जेव्हा जनतेचा दणका व्यवस्था बदलू शकेल का असा प्रश्न विचारतो किंवा लोकांनी चांगले लोकप्रतिनिधी निवडून द्यावेत असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा हे लोक आणि जनता कोण आहे याचा नीट विचार केला पाहिजे. की ही 10 ठिकाणी फाटलेली लोक आहेत. यांना नळाला पाणी येईल की नाही माहित नाही, रॉकेल येईल की नाही माहित नाही, शिकायला मिळेल की नाही माहित नाही, देवळात सुरक्षितपणानं दर्शन घेता येईल की नाही माहित नाही. सर्व बाजूंनी जो मनुष्य नागावला गेलेला आहे, जिथे वीज येत नाही, जिथे मुलांच्या शिक्षणाची सोय नाही, पाणी नाही, ग्रामीण भारत आहे, या सगळ्या गोष्टींची जाणीव नसताना जनतेने शहाणपण दाखवावं, जनतेने चारित्र्य संपन्न लोक निवडून द्यावीत, हे जरा एकतर्फीपणाचं होतं असं मला वाटतं.
जनतेचा सहभाग हा असलाच पाहिजे, याच्याबद्दल दुमत नाही. परंतु कसं आहे की भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा स्वातंत्र्य कसं मिळवावं याच्याबद्दल इतके मतभेद होते, तरी देखील स्वातंत्र्य मिळालं पाहिजे याच्यावरती सगळ्यांचं एकमत होतं. तसं राजकीय पक्षांनी काही महत्वाच्या विषयावरती, आर्थिक, परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा विषयक धोरण, याबाबतीत राजकीय पक्षांचं एकमत असलं पाहिजे, एकजूट असली पाहिजे आणि मतभिन्नता व्यक्त करण्याची सुद्धा एक विधायक पद्धत अवलंबली पाहिजे. मतभेद असू नयेत असं कोणी म्हणणार नाही, जेवढी माणसं असतात तेवढी मतं असतात, परंतु त्या मतभेदांना काही एक दर्जा असला पाहिजे. सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या प्रश्नांच्या संदर्भात सुद्धा जर अशाच प्रकारचं एकमत व्हायला लागलं तर समाजाचं चलनवचलन वेगळ्या दिशेनं चालायला सुरुवात होईल. त्याची सुरुवात राजकीय पक्षांनी, सामाजिक नेतृत्वांनी, वृत्तपत्रांनी, माध्यमांनी सगळ्यांनी करावी अशी लोकांची अपेक्षा. अगदी सर्वांनाच हा पुढाकार घ्यायला हवा. एका दुसऱ्याचं हे काम नाही, सगळ्या देशाने मिळून जी व्यवस्था आहे, जी व्यवस्थेतली भोकं आहेत ती काढून टाकण्यासाठी एक पुढाकार घ्यायला हवा आणि आपण सगळे ते करू शकतो. इतकी जरी निराशा आजूबाजूला भरलेली असली तरी सुद्धा मला गेटवे ऑफ इंडियावर आजच्या ह्युमन साखळीमध्ये, आजच्या ह्युमन चेनमध्ये एक आशा दिसलेली आहे आणि ही आशेची ज्योत आपण तेवत ठेवायला पाहिजे, कारण तीच देशाला तारू शकते. शेवटी पुन्हा एकदा मी माझा प्रश्न घेतो, संसदेतली चर्चा ही राजकारणानं आलेलं नवं भान आहे का? बघा पडद्यावर तुम्ही, आता म्हणतायत 53% लोक म्हणतायत होय नवं भान आहे. निदान तेवढ्या लोकांना जरी वाटतं हे नवं भान आहे, याची दखल राजकारण्यांनी घेतली पाहिजे आणि केवळ राजकारण नाही तर सर्व लोकशाही व्यवस्था सुधारण्यासाठी आपण कामाला लागलं पाहिजे. धन्यवाद. पहा फक्त आहे बिन लोक.